तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. फॅक्टरीमध्ये महाप्रसाद सुरू असतो. आजी, चारुहास, चारुलता हे सगळेजण आनंदाने काम करत असतात आणि तितक्यात मग ओंकारही त्या ठिकाणी येतो. तर चारुलता ओंकारला तिच्याजवळ बोलावून घेते. चारुहास सर ओंकारची आणि चारुलताची ओळख करून देतात. तर चारुलता ओंकारचं खूप कौतुक करत असते. चारुहास सर देखील तिला सांगतात की ओंकार अधिपतीचा मित्र कमी आणि भाऊ जास्त आहे. आणि हे सगळं काही ऐकून ओंकारला खूप आनंद होतो. तर चारुलता त्याला अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवत असते आणि त्याला प्रसाद देत म्हणते की आधी प्रसाद खा, कारण तू सकाळपासून खूप काम करतोय, दमला असशील ना. आणि त्यावर ओंकारही हो म्हणतो आणि मग तो सुद्धा मनमोकळेपणाने चारुलताशी गप्पा मारू लागतो. तर हे सगळं अधिपती आणि अक्षरा बघत असतात आणि मग अक्षरा अधिपतीला म्हणते की बघितलं ना, आई आणि बाबा सगळं किती मनापासून करतायत. मग तुम्ही सुद्धा प्लीज त्यांच्याशी नीट वागा, कारण आईंच्या मनात भुवनेश्वरी मॅडमविषयी खरंच कोणताही गैरसमज नाही आहे किंवा कसलाही राग नाही आहे. जर काही असेल तर फक्त कृतज्ञता आहे. पण त्यावर अधिपती काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर मग अधिपती चारुलता आणि चारुहास यांच्याकडे जातो. तो त्यांना सांगतो की आता तुम्ही सगळेजण घरी गेलात तरीही चालेल. आता बाकीचं जे काही असेल ना ते आम्ही बघतो आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. त्यानंतर मग चारुलता अधिपतीला प्रसाद द्यायला जाते. खरं तर आधी अधिपती नकार देतो, मात्र आजी त्याला सांगतात की प्रसादाला नाही म्हणू नये. त्यामुळे मग तो चारुलताच्या हातून प्रसाद घेतो. तो प्रसाद त्याला खूपच आवडतो आणि तो त्याचं खूप कौतुक करतो. तर अक्षरा त्याला सांगते की अधिपती हा प्रसाद आईंनी बनवलाय. मात्र ते ऐकून अधिपतीचा चेहराच पडतो. मात्र अक्षरा चारुलताचं खूप कौतुक करत असते आणि अधिपतीला सांगत असते की या प्रसादामध्ये आईंची माया आहे, ममता आहे आणि म्हणूनच तुम्हाला त्यांच्या हातचा प्रसाद एवढा आवडला. तर अधिपती म्हणतो की हो, जे आवडलं त्याला चांगलं म्हणावं असं आमच्या आईसाहेबांनीच आम्हाला शिकवलंय. आणि मग तो तेथून निघून जातो. त्यानंतर मग तो ओंकारला जाऊन भेटतो आणि त्याला विचारत असतो की मगाशी तू त्या चारुलता मॅडमसोबत काय गप्पा मारत होता. तर ओंकार त्याला सांगत असतो की काही नाही रे भावा, त्यांनी मला ओळखलं, माझ्याशी बोलल्या, मला खरंच खूप छान वाटलं. खरं तर आधी ना मला खूप टेन्शन आलं होतं, असं वाटत होतं की त्यांच्याशी कसं बोलावं. मात्र त्या माझ्याशी खूप मनमोकळेपणाने बोलल्या. माझ्या मनावरचं ना दडपणच नाहीसं झालं. मात्र चारुलताचं कौतुक अधिपतीला आवडत नाही. तर ओंकार म्हणत असतो की खरं तर भुवनेश्वरी मॅडम समोर ना माझ्यावर खूप दडपण यायचं, पण चारुलता मॅडम समोर तसं काहीच वाटलं नाही. त्यांच्याशी बोलताना मला खूप छान वाटलं. मात्र ते ऐकून अधिपती म्हणतो की आमच्या आईसाहेबांसोबत बोलताना आमच्यावर सुद्धा दडपणच यायचं, कारण त्यांचा दराराच तसा होता आणि एवढा मोठा डोलारा सांभाळायचा म्हणजे तसं वागायलाच हवं ना. मात्र आमच्या आईसाहेब अगदी नारळासारख्या आहेत. वरून कितीही कठीण दिसत असल्याना तरी आतून गोड आहेत. आणि त्यावर ओंकार हो म्हणतो आणि त्याच्या कामासाठी निघून जातो. त्यानंतर मग रात्री तो रमेश गणपती विसर्जनासाठी जे लोक गाडा बनवत असतात त्यांच्याकडे जातो आणि त्यांना विचारतो की मला हवा तसा गाडा तुम्ही बनवून द्याल का. त्यावर तो माणूस म्हणतो की हो साहेब, तुम्हाला काही स्पेशल करायचं आहे का. आणि त्यावर तो रमेश सांगतो की हो, जसं सांगेल तसं तुम्ही बनवून दिलं ना तर मी तुम्हाला वाटेल तेवढे पैसे देईल. आणि मग तो ॲडव्हान्स म्हणून त्या माणसाला आधीच भरपूर पैसे देतो सुद्धा. त्यामुळे तो माणूस त्याचं काम करायला तयार होतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी निखिल आणि इरा आईबाबांकडे चाललेले असतात. निखिल खूप वैतागलेला असतो आणि तो इराला म्हणत असतो की हे दिवस कधी संपणार आहेत ना काय माहीत, मनासारखी नोकरी मिळत नाही आहेत, सेविंगचे पैसे संपत चाललेत. तर इरा त्याला समजावत म्हणत असते की निखिल काळजी करू नको, हे दिवससुद्धा संपतील, आपल्याकडे पुन्हा पैसे येतील. आणि आता आपण आईकडे चाललो आहोतच ना, तर मी आईकडून थोडे पैसे मागेल. ती मला म्हणाली होती की जर काही लागलं तर मला सांग. त्यावर निखिल म्हणतो हो इरा, पण आपण असे थोडे थोडे पैसे अजून किती दिवस घेणार आहोत. त्यापेक्षा तू एक काम कर, तुझ्या ताईकडेच पैसे माग, तिकडे ऐश्वर्यात लोळत पडली आहे ना. मात्र इरा म्हणते की नाही, मी तिच्याकडून कधीच पैसे मागणार नाही आणि तीसुद्धा आपल्याला पैसे देणार नाही. तर दुसरीकडे अक्षरा आणि चारुलता गणपती विसर्जनाची तयारी करत असतात.
चारुलता म्हणत असते की कधी गणपती आले आणि कधी गेले खरंच कळलं नाही. तर अक्षरा म्हणत असते की हो नाही, मला तर असं वाटते की आता तर आपण आरास करत होतो आणि आता गणपती बाप्पा जाणार सुद्धा. आणि मग त्यानंतर चारुलता तिला म्हणू लागते की खरंच हा सण खूप आनंदात गेला, मला कित्येक नवीन लोक भेटले, मात्र तुझ्या घरचे काही भेटले नाही गं. आणि त्यावर अक्षरा म्हणते की मी आज त्यांना आरतीसाठी बोलावलं आहे, तेव्हा तुमची भेट होईलच. आणि ते ऐकून चारुलताला आनंद होतो. तर दुसरीकडे आई आणि इरा गप्पा मारत बसलेल्या असतात. त्यांच्या घरच्या गणपतीचं विसर्जन झालेलं असतं आणि त्यामुळे त्या दोघींनाही वाईट वाटत असतं. आई इराला म्हणत असते की जेव्हा आपण चौघेजण एकत्र होतो तेव्हा गणपतीच्या प्रत्येक दिवशी आपण मोदक बनवायचो, पण आता मी फक्त गणपती बसले त्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशीच मोदक बनवले. आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच अक्षराचा कॉल येतो. अक्षरा आईकडे तिच्या आणि बाबांच्या तब्येतीची विचारपूस करते. आई तिला सगळं काही ठीक असल्याचं सांगते आणि मग अक्षरा तिला सांगते की आज आईंनी तुम्हाला आरतीसाठी घरी बोलावलंय, तुम्ही सगळेजण या. आणि त्यावर आईसुद्धा हो म्हणते. त्यानंतर मग इरा फोन घेते, ती अक्षरासोबत बोलू लागते. तर अक्षरा तिला विचारत असते की तू कधी आलीस आईकडे. तर इरा तिला टोमणा मारत म्हणते की मी आणि निखिल आईबाबांकडे येतच असतो त्यांची विचारपूस करण्यासाठी, तुम्ही तर मोठी माणसं, तुम्हाला कुठे वेळ आहे आमच्यासाठी. आणि इराचं असं बोलणं ऐकून अक्षराला वाईट वाटतं. ती म्हणते की उगाच तू काहीतरी बोलू नको. तर इरा म्हणत असते की अगं ताई तसं नाही, पण बघ ना आपली शेवटची भेट केव्हा झाली होती, माझ्या लग्नाच्या वेळी. त्याच्यानंतर तर तू मला भेटलीसुद्धा नाही. मी तुला फोन केला तर तू माझा फोन रिसीव करत नाही, कॉलबॅकसुद्धा करत नाही. आधी तर मला प्रत्येक लहान सहान गोष्ट सांगायची, पण आता तुझ्या घरात एवढं मोठं काहीतरी घडतंय ते सुद्धा तू मला सांगत नाही. मात्र त्यावर अक्षरा काहीच उत्तर देत नाही आणि ती इरा निखिलला आरतीसाठी घरी यायला सांगते. त्यामुळे इरा खुश होते. तर दुसरीकडे रमेश पुन्हा एकदा गाडा बनवणाऱ्या त्या माणसाकडे जातो आणि त्याला विचारतो की मी सांगितलेलं काम पूर्ण झालं की नाही. त्यावर तो माणूस म्हणत असतो की तुमचंच काम सुरू आहे साहेब, पण थोडा वेळ लागेल कारण स्पेशल ऑर्डर आहे ना. आणि त्यावर तो रमेश म्हणतो की हो, पण मी सांगितलंय तसंच सगळं व्हायला हवं. आणि त्यावर तो माणूसही हो म्हणतो. दुसरीकडे इरा निखिलला सांगत असते की आज आपल्याला ताईकडे जायचे आरतीसाठी, पण ते ऐकून निखिल चिडतो. तो म्हणतो की मी त्या घरी जाणार नाही, कारण तिथे तो अधिपती असेल आणि त्याला बघितलं ना तर माझा संताप होतो, मी उगाच त्याला काहीतरी बोलेल. पण इरा सांगते की असं काही करायचं नाही आहेस तू, आपण तिथे आरतीसाठी जायचं आणि मग मी संधी साधून ताईकडून थोडे पैसे मागून घेईल. आणि त्यावर मग निखिल म्हणतो की ठीक आहे. तर दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती गप्पा मारत असतात. अक्षरा अधिपतीला गणपती विसर्जनाच्या वेळी गर्दीत स्वतःची काळजी कशी घ्यायची ते सांगत असते. तर अधिपतीसुद्धा ते सगळं मन लावून ऐकत असतो. आणि मग त्यानंतर तो अक्षराला म्हणतो की मास्तरीनबाई, आता आपल्यामध्ये अशा गप्पा होतच नाही ना. आईसाहेब घर सोडून गेल्यापासून आमच्या डोक्यात सतत तोच विचार सुरू असतो आणि तुम्हीसुद्धा आम्हाला वेगळं काही सांगत नाही. येऊन जाऊन त्या चारुलताबाईंबद्दलच बोलत असतात. आणि त्यावेळी अक्षरा पुन्हा त्याला म्हणू लागते की अधिपती, तुम्ही त्यांना बाई का म्हणताय, त्या तुमच्या आई आहेत. मात्र अधिपती काही या विषयावर अक्षरासोबत जास्त बोलत नाही. त्यामुळे मग अक्षरासुद्धा तो विषय बाजूला ठेवते आणि मग ती अधिपतीला सांगू लागते की त्या दिवशी तुम्ही रागाच्या भरात म्हणालात की आता मला पुढे शिक्षण घ्यायचं नाही, प्लीज तुम्ही तुमचा हा निर्णय मागे घ्या आणि आपण पुन्हा एकदा शिक्षणाला सुरुवात करूयात. मात्र अधिपती अक्षराला स्पष्टपणे सांगतो की सध्या आमच्या डोक्यात खूप वेगळ्या गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे तुम्ही लगेच हे काही आम्हाला सांगू नका. आणि मग तो तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत गणपती विसर्जनासाठी त्या रमेशने एक गाडा बनवून घेतलेला असतो आणि त्या गाड्याला टोकदार बाण लावलेले असतात, जेणेकरून ते अधिपतीला दुखापत करू शकतील. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.